एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी एकाच गाडीमधून प्रवास केला आहे। पुण्यातील सर्किट हाऊसपासून ते काउन्सिल हॉलपर्यंत उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला। उत्तम जानकर यांच्यासोबत यावेळी उमेश पाटील हे देखील उपस्थित होते आणि यावेळी अजित पवार, उत्तम जानकर आणि उमेश पाटील यांची जवळपास 10 मिनिटे चर्चा झाली। उत्तम जानकर यांची अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही। दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी म्हटलं आहे की उजनी धरणातून माळशिरस तालुक्यात 15 दिवस अगोदर पाणी सोडावे अशी जानकर यांची मागणी आहे आणि यासाठीच भेट घ्यायची होती। मात्र दादांकडे गर्दी असल्यामुळे दादा म्हणाले गाडीत बसून बोलू। दादा मला आणि उत्तमराव जानकर यांना म्हणाले गाडीत बसा, आपण गाडीत बोलूया असं पाटील यांनी म्हटलं आहे। मात्र या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे। तालुक्यामधले अनेक विकास कामं असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की उजनी हे आपल्या नेरा उजवा कालवा याचं पाणी 1 तारखेला म्हणजे आजच सुटणं हे गरजेचं होतं आणि त्यासाठी दादांची भेट घेतली, चर्चा केली आणि दादाने तो निर्णय या ठिकाणी केलेला आहे। दादांचं त्या बाबतीमध्ये मनापासून म्हणजे अभिनंदन आणि आभार। विखे पाटील साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार। पाण्याची चर्चा होत असताना दुसरीही काही चर्चा झाली आम्हाला कळते, काय नेमकी चर्चा झाली आहे? बाकी राजकारणाचं पाणी कुठं मुरणार आहे का? आता तुमच्या मनामध्ये अनेक चर्चा असतात, पत्रकारांना बातम्या तयार करायच्या असतात, पण तालुक्यामधले अनेक विकास कामं असतात, अनेक मंत्र्यांना भेटावं लागतं। तसंच अजितदादा असतील, अजून हे मुख्यमंत्री असतील, दुसरे एकनाथ शिंदे साहेब असतील, अनेक लोकांना भेटी होत राहतात। प्रत्येकाचीच ब्रेकिंग न्यूज करावा असा विषय नाही। कारण की तुम्ही 15 मिनिटं जवळपास आतमध्ये चर्चा केली, दादाने त्याचा ड्रायव्हर सुद्धा खाली उतरवला। नेमकं एवढे काय चर्चा झाली आतमध्ये? गाडीमध्ये नाही, गाडीमध्ये नाही, दादा फोनवरती बोलत होते आणि त्यामध्ये त्यांची चर्चा सुरू होती। दादांना अनेक फोन येत होते आणि त्या पद्धतीची चर्चा त्यांची सुरू होती। तुम्ही काय दादांकडे जाणार का? नाही, तर मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचा आमदार आहे। आम्ही एकूण 10 लोक आहेत। कोणी एका आमदारानं गेला किंवा आला म्हणून त्याचं हे होत नाही, गेलं तर राजीनामा देऊन जावं लागेल आणि अशा पद्धतीनं कोणाला आणि त्यांना त्या पक्षाला त्याची गरज आहे का? त्यांची मेजॉरिटी 250 आहे, आमचे सगळे मिळून 50 आहे आणि त्यामुळे गरज नसताना ते कशाला बोलवतील? अनेक विषयांना चर्चा ही तालुक्याच्या विकासाची वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून होत असते आणि आजची सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही नेरा राईट कॅनॉलचं आज पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि तोच महत्त्वाचा निर्णय आहे। धन्यवाद। ठीक आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।